बा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात भाग दुसरा. दिवस मावळायला गेलेला. दुष्काळी कामावरची काही माणसं घरी पोहोचली होती तर कोणी सावकाश घराकडे चालत होती. तेवढ्यात 15-20 गुरांचा कळप गावात शिरला. काही गायी, काही खिल्लार जातीची पांढरी शुभ्र बैल. अख्ख्या गावात एकाकडेही असा बैल नव्हता. काही पांढरी शुभ्र वासरं. सगळी जातीवंत जनावरं होती, पण सगळी मेटाकुटीला आलेली. हाडाला चिकटलेलं जे काही असेल तेवढंच अंगावर मांस. चालताना पायात पाय अडकत होते. त्यांच्या मागून काळा कुट्ट, डोक्यावर मळकटलेला फेटा, तोही डोक्यावर अस्ताव्यस्त. एका कानावरून खाली घरंगळून पडतोय का काय असं पाहणाऱ्याला वाटत होतं. तुकाराम खांद्यावर फावडं घेऊन घराकडे जात होता. हे भलं मोठं गुरांचं खांड बघून थांबला. पाहुणं, राम राम. अहो, या टायमाला एवढं जित्राप घेऊन कुठं निघाले? इथं चालतो. इथं आणि कोणाकडं मानायचं? असल्या दुष्काळात एवढं जित्राप घेऊन फिरायला येडेबिडे झाले काय? आता म्या गडी माणूस, मालकानं सांगितलं जा, आलो घेऊन. बरं जाणार कुठं? इथंच म्हणलं नव. इथे कोण आहे बापा एवढं खाटांबळ सांभाळणारा तालेवार, ते बी असल्या दुष्काळात? वैजीनाथरावाचं घर कोणतं आहे? ते काय आहे, समोरचा वाडा आहे. त्यांनी बोलिवलं काय तुम्हाला? त्यांच्याकडेच खंडीभर जनावरं आहेत. दुसरं गाव असं नो कोणतं? हे पिंपळगावच आहे नव. अवय बरोबर आहे, जा. तेच वाड आहे त्यांचा. थांबा, मीच येतो बरोबर. तुकारामालाही कोडं पडलं होतं. एवढे गुरं वैजनाथरावाकडे कुठून आणि कसे आले? त्या माणसाच्या सांगण्यावर तुकारामचा विश्वास बसत नव्हता. अशा वक्ताला वैजनाथराव एवढे जनावर सांभाळतील याच्यावर तुकारामचा विश्वास बसत नव्हता. काहीतरी गडबड आहे असं त्याला सारखं वाटत होतं. त्यांनी दारात उभं राहून आवाज दिला, भाऊ, ओ भाऊ, आहेत का घरी? वैजनाथराव पांढरं शुभ्र धोतर आणि बंडीवर बाहेर आले. अरे तुकाराम का? ये की, ये आत ये. नाही, आता येत नाही. कामावरनं घरी चाललो होतो तर हे भेटले. घर विचारित होते, म्हणलं चला धावतो. तुकाराम मागे उभ्या असलेल्या इसमाकडे पाहत म्हणाला, कोण तुम्ही? काय काम आहे माझ्याकडं? मी पार नगर जिल्ह्यातनं आलो आहे. नरसीच्या संपतरावानं पाठवले. बरोबर, या आत या. नका, आत ये ना, बाहेर जनावर आहेत. अहो तेच म्हणतोय. अहो गाय, बैल, 4-5 वासरं मिळून 15-20 जनावरं घेऊन आले ते. तुकाराम म्हणाला. काय एवढे गुरं? वैजनाथराव वाड्याच्या पायऱ्या उतरून बाहेर आले तर पांढरी शुभ्र मरतुकडी जातीवंत गाय, बैल, काही गळाटून खाली बसली होती तर काही उभी होती. काय रे दादा, इकडं कशाला आणले हे जत्राप? मालकानं पाठवले, तुमच्याकडं सोडून ये म्हणून. हां, म्हणले जगले तर तुमचे, मेले तर आमचे, असं सांग. आता जागवा का मारा, तुमच्या हातात आहे. आमचे जनावरं पोसणं जीवावालंय आमच्या, आणि एवढं खटांबळ घेऊन आला वय तू? नक्की माझ्याकडंच पाठवलंय ना व तुला? संपतरावानं लयच खिंडीत गाठलंय. जीवाभावाचे संपत आहेत आमचे, पण यात मी काय करू शकत नाही. सांग त्यांना, म्हणावं इकडं सगळा मराठवाडा होर पळतोय. अरे जरा फिरून बघ, शिवारभर मरून पडलेल्या जनावरांचे सांगाडे दिसतील तुला. मालक, तुम्ही काय बी करा, मी काय हे जित्रा परत नेत नसतोय बघा. मी आता परत निघालो. या टायमाला? अरे नगर जिल्ह्यातनं आला ना तू, जवळ आहे का ते? यायला 2 दिवस लागले असतील तुला. वैजनाथरावांनी आज जाऊन पाण्यानं भरलेला तांब्या आणला. उभ्यानंच घटाघटा एका दमात त्या इसमानं पाणी पिऊन टाकलं. खांद्यावरच्या काळ्या मिस्कुट पटकुरानं तोंड पुसलं. लय आत्मा गार झाला मालक. मालक आता निघतो म्या. जवरुक चालणं होईन तवरुक चालतो. दमलो की कुठंही आडरानात मुक्काम करून उद्या दर मजल करत जाईल मी. या गुरांचं काय करतो मग?
म्या मागवाच म्हणलं ना व, म्या परत नेणार नाही म्हणून. आता तुम्ही सांभाळा का नका सांभाळा, जातीन वाटणीन तिकडं. अरे पण मी का म्हणून पापाचा वाटे करू हो? संपतरावानं हे काय बरं नाही केलं. तू जेवलाय का नाही? कुठं जेवणार माल का ते बी या दुष्काळात? हां, पोरग मायबापाला ओळखी ना, मायबाप पोराला ओळखी ना झालेत तर मला कोण जीव घालणार आहे? आता निघताना मालकिनीने 3 भाकरी बांधून दिल्या होत्या, 2 दिवस खाल्ल्या पुरवून. गडी माणसं वस्तीवर आहेत, थांब. वैजनाथराव आज जाऊन लगेच बाहेर आले. फडक्यात गुंडाळून आणलेल्या काही भाकरी माणसाच्या हातात दिल्या. चल ते गुरवस्ती सोड, रातचा मुक्काम कर आणि फाट उठून जा. तुला वस्ती कुठली माहिती, मी येतो, थांब. भाऊ तुम्ही थांबा, मी जातो याच्यासोबत. अरे न ग, तू कामावून सरळ इकडं आलाय, तू आपल्या घरी जा. आणि असली कामं करायला तू काही लहान मानव नाही. परिस्थिती नाही तर सगळे गांगारलेत. अरे 10-15 एकराचा मालक आहे तू, तुझ्याकडून सुद्धा अशी गुरंढोरं आहेत. कधी कोणाच्या बांधावर नाही गेला तू, पण आज दुष्काळी कामावर बायका पोरांना घेऊन जायला लागते. जा तू घरी जा, मी जातो याच्याबरोबर. भाऊ खरंच या दुष्काळानं ना भल्या भल्याची जेरवली बरं का. सावरगावचे 2-3 जोडपे कामावर आले होते. त्या मावल्या स्वतःच्या रानात कधी गेल्या होत्या का नाही माहीत नाही. कुणी ओळखीचं इकडं नसन म्हणून आपल्या गावात दुष्काळी कामावर आल्या त्या. गडी माणसाचा आणखीन ताठा नाही गेला. बायांना सोडून निघून जातेत, परत संध्याकाळी घ्यायला येतात. त्या बी मावल्या तोंडावर पदर वडून घमेले वाहून न्यायलेत. इकडं त्याचं कोणी ओळखीचं असन म्हणून चेहऱ्यावरचा बुरका बी हटू देत नाहीत. एकट्या बायांना मुकादम काम देत नाही. खोदकाम आणि माती वाहून येणं त्यांना होत नाही. त्यांचे सालगडी बी इकडंच कामाला लावलेत, ते खोदकाम करतात आणि बाया माती वाहून नेतात. नुसतं पोटात काल होते हो, स्वतःला काम करायची लाज वाटते. बायकोनं केलेलं चालतंय त्यांना, आहे का नाही गंमत? आता तुम्ही जेवढ्या जनावराचं कसं करता मला पडलंय कोडं. वापस घेऊन जा म्हणणं बी बरोबर नाही, आणि ह्यो बी वापस नाही नेणार म्हणतोय. आता हे समद म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा माराच आहे ना. बघू र, आता अंगावर आलंय तर काहीतरी करावं लागन. पोट सगळ्यालाच आहे, कामाची गरज सगळ्यांनाच आहे. यात लहान कोणी मोठं नाही कोणी, सगळे एकाच दावणीला आले. आपण कोणाला काय म्हणूच शकत नाही ना, त्यांना कळायला पाहिजे. करायचं ते नाही जमल तसं काम, कामाची काही लाज नसती. येळच तशी आली, सगळ्यांना माहिती घे. तू कामावर मागं पुढं बघतो असं कळलं. तुझ्याबरोबरच्या सगळ्यांना सांग, कोणालाही कोण कुठले काही विचारायचं नाही, जे येईन त्याला काम करू दे. अरे वेळ आली तशी जाईल की, नाही का? परीक्षा आहे बाबा आपली. आता तुला नाही का बायको मुलांना घेऊन कामं करायला लागतात. आजपर्यंत तू कोणाच्या बांधावर नाही गेला, पण हे करावं लागतंय का नाही? आता हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय म्हणून वाईट वाटून घेऊ न ग. चले बाबा चल, तुला सोडतो वस्ती. तुला वस्ती थोडीच माहिती असणार. शिवाय गडी गुरं ठेवून घेणार नाही म्हणून यावं लागतंय मला. वैजनाथरावांनी गुरं ठेवून घेतले, पण त्यांना खाऊ घालायचं काय? गडी वैजनाथरावांचे भाऊ ओरडत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या गुरांना प्यायला पाणी किती लागेल? एका जनावराला 10 लिटर जरी म्हटलं तरी 25-30 पेक्षा जास्त असलेल्या जनावरांना पाणी आणायचं कुठनं? तरीही एक गडी पाण्यावरच होता. बैलगाडीत मागे पुढे 2 लाकडं आडवे बांधून कायमचा ड्रम बैलगाडीवर बांधला होता. एक गडी 2 बैल कायम पाण्याच्या खेपा आणण्यासाठीच होते. बरं पाणी तरी जवळ होतं का? 4-5 किलोमीटर पायपीट करायला लागत होती. आणि तरीही एकाच विहिरीवर पाणी मिळेल याची खात्री नसायची. ज्या विहिरीला पाणी आहे त्या विहिरीला लोकांचा गाराडा पडलेला असायचा. पोहरे, बकेट, घागरी नुसता खडखडाट चालू असायचा. विहिरीत सोडलेले पोहरे एकमेकात अडकायचे. मग बाचाबाची, गर्दी, गोंगाट, नुसता खुंदळा चालू असायचा. अशा गर्दीत कोण ड्रम भरू देणार?
मग दुसऱ्या तिसऱ्या अशी पायपीट करत एखादी विहीर गाठायची. तेव्हा आत्ताच्यासारखे पाण्याचे टँकर गावोगाव यायचे नाहीत किंवा मोजक्या गावात जात असतील. शिवारात ज्या विहिरीला पाणी आहे त्या विहिरी अधिग्रहित केल्या जायच्या. त्या धबडग्यात काही विहिरी काही दिवसात दम सोडायच्या. एकदा विहिरी अधिग्रहित केल्या की शासनाचं कोणीही तिकडे फिरकायचं नाही. सरपंच, पोलीस पाटील कचेरीत चक्रा मारायचे. पाटील, संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. जमिनीच्या पोटातच पाणी नाही तर काय करणार? बघू, काही विहिरींची खोली वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असं काहीतरी सांगून अधिकारी वेळ मारून नेत होते. वैजनाथरावांसमोर दुसरा गंभीर प्रश्न चाऱ्याचा होता. एवढ्या गुरांना चारा उपलब्ध कुठून करायचा? 15-20 दिवस कसं बसं निभावलं. झाडपाला टाकावा म्हटलं तर तेही झाडं बोडके झालेले. महिनाभरापासनं लोकांनी तेच गुरांना टाकलं होतं. अशा भाजून काढणाऱ्या उन्हात झाडांना पाला तरी कसा आणि कुठून राहील? फांद्यांची लाकडं झाली होती. वैजनाथरावांनी यातनं अंगच काढून घेतलं. गाड्यांना म्हणाले, हे बघा, तुम्हाला जे सुचन ते करा. कोणाकडं चारा असता तर 2 एकर विकून चारा घेतला असता. अशा दुष्काळात जमीन तरी कोण घेणार आहे म्हणा. नंतर गाड्यांनी गुरं मोकळी सोडून द्यायला सुरुवात केली. रात्रंदिवस गळ्याला बिरडं लावायचं नाही, वाट नेतील तिकडे जाऊ द्यायचं. पण हे मुके जीव दिवसभर वणवण फिरायचे. काही काडी कसपट मिळालं तर चघळायचं आणि रात्री वस्तीवर येऊन मुटकून बसायचं. जनावर सुद्धा दिवसभर फिरून रातच्याला दावणीला येतोय असं बिघडलेल्या माणसाला लोक म्हणतात ते यावरनंच असणार. बसलेल्यापैकी रात्रीतनं एखाद दुसरं जनावर जागेवर मरून पाडायचं. हे सगळं बघून वैजनाथरावांचं मन स्वतःला खायला लागायचं. एवढ्या विश्वासाने संपतरावांनी लाख मोलाची गुरं आपल्याकडे पाठवली आणि आपण रोज 1-2 जनावरं मारायला लागलोय. हे सगळं पाप आपल्या नावावर पडणार. उगीच मोठेपणा केला आणि हे गुरं ठेवून घेतली. घेतली नाही, जबरदस्तीने ठेवली म्हणा. त्या माणसाला परत घेऊन जा म्हटलं तर तुम्ही सांभाळा किंवा मोकळं सोडून द्या असं म्हणाला. जातील, वाट नेईल तिकडं. त्यांना बघवलं नाही म्हणून आपल्या गळ्यात टाकलंय. संपतराव सारख्यांनी अनेकांनी गुरं अज्ञात स्थळी सोडून दिली होती. केवळ जनावरांचे हाल बघवत नव्हते म्हणून. परत घरी येऊ नयेत म्हणून लांबच्या गावात सोडून देत. जे काय होईल ते आपल्या डोळ्याच्या माघारी, हाच सगळ्यांचा हेतू. वैजनाथरावांनी तर वस्तीवर जाणंच बंद करून टाकलं. अशी सगळी टंचाई जाणवत असताना आणखीन एक संकट आ वासून उभं ठाकलं. निम्मी रात्र टळून गेलेली. अचानक वैजनाथरावांच्या आखाड्यावरची कुत्री जोरजोरात भुंकायला लागली. कुत्र्यांच्या भुंकण्यानं गडी जागे झाले. आखाडा आणि आजूबाजूच्या परिसरात लख्ख प्रकाश पसरला होता. पूर्वेकडे तोंड करून कुत्रे जोरजोरात भुंकत होते. गडी कुत्र्याजवळ येऊन पूर्वेकडे बघायला लागले तर आगीचा भडका उडाला होता. अरे बाप्पा, हे तर आपलीच काडब्याची वळई की. गडी आग लागलेल्या दिशेनं पळायला लागले. त्यांच्या मागे कुत्रेही धावत होते. उन्हाळ्याचे दिवस. आग जवळ फिरकूही देत नव्हती. अस्सल नागाची जीभ बाहेर पडून भक्ष्य शोधण्यासाठी वळवळावी तशा आगीच्या ज्वाळा अंगावर धावून येत होत्या. आग विझवायला तेवढं पाणी तरी कुठे होतं. आगीच्या भडक्यानं आजूबाजूच्या आखाड्यावरली माणसंही जागी झाली. तेही आगीच्या ठिकाणी धावली. उजाड आणि रखरखत्या उन्हाळ्यात लागलेल्या आगीची वाम दूरपर्यंत दिसत होती. वैजनाथराव, त्यांचे 2 भाऊ, गावातली माणसं आखाड्याकडे धावायला लागली. लांबून गोठ्यालाच आग लागली असं वाटत होतं. कडब्याची वळई गोठ्याच्या मागे बऱ्याच अंतरावर होती, पण लांबून तसं वाटत होतं. आगीने वळईला चौबाजूने घेरलं होतं. 100-1 माणसं जमा झाली होती, पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. वैजनाथरावांचे गडी अपराध्यासारखे एका बाजूला उभे होते. अरे कसं झालं हे? आणि एवढं होईस्तवर तुम्ही काय करत होता?
तुम्ही काय झोपा काढण्यासाठी आखाड्यावर थांबता का? वैजनाथरावांचा भाऊ गड्यांवर ओरडत होता. अरे नग ओरडू त्यांच्यावर. गोठ्याचं अनवळीचं अंतर बरंच लांब आहे. शिवाय अर्ध्या रात्री झालंय. अरे झोपले असतील. आग लागल्यावर कळलं असेल यांना. पण आग लागली कशी ते कळना ना. हे बघ, कोणीतरी मुद्दाम लावली ही आग. मुक्या जनावरांचा चारा जाळून यांना काय मिळणार आहे कोणा ठाव. आता अशा दुष्काळात कुठनं आणायचा काढबा का जनावरं पुढं आडवा पाडायचं आपण. भावाची चिडचिड काही कमी होत नव्हती. आकाशाला भिडलेल्या आगीच्या ज्वाळा हळूहळू कमी होताना दिसत होत्या. जळालेल्या कडब्याची राख हवेच्या झुळकेनं आजूबाजूला पसरत होती. तरी बरं, जवळ पेट घ्यायला गोठा किंवा दुसरी कोणाची वळई नव्हती. आग संपूर्ण विजेपर्यंत लोक थांबलेले होते. एवढ्या वैरणीनं शेवट होणार नव्हता, पण दुसरी काही व्यवस्था होईपर्यंत ढील मिळणार होती. कोणीतरी म्हणालं, आग विझलीये, वाऱ्यानं ठिणग्या उडायच्या. सगळे मिळून वर थोडी थोडी माती टाकू म्हणजे राख खाली दबन. लोकांनाही ते पटलं. सगळे हाताच्या ओंजळीत जेवढा बसेल तेवढा फुफाटा विझत असलेल्या राखेवर टाकायला लागले. हे चालू असताना गावातून कसला तरी आरडाओरडा ऐकू येत होता. सगळ्यांचे कान टवकारले. इकडचं थोडं शांत झालं तर हे आणखीन काय नवीन. परत माणसं गावाकडे पळायला लागली. हे बघा, 5-10 मिनटं तुम्ही इथं थांबा. विजला का गोठ्यावर जा. जाता जाता वैजनाथराव गड्यांना म्हणाले. जवळजवळ धावतच लोक गावाकडे निघाले होते. गर्दी गोंगाट चालू होता. त्या दिशेनं सगळे पळायला लागले. माणसं दौलतरावाच्या वाड्यासमोर येऊन थांबली. गावात राहिलेले लोक वाड्यावर जमले होते. त्यात सरपंच, पोलीस पाटील, तुकारामची टीम होती. अरे काय झालं, कोणी सांगन का? सगळेच आपापसात बोलायला लागल्यावर बाकीच्याला कसं कळणार बरं. पोलीस पाटील म्हणाले. आता आम्हाला तिकडं आग लागलेली जरा उशिरा कळली. आम्ही तिकडं यायला निघालो तर दौलतरावाच्या गाड्यानं इकडं बोंब ठोकली. इकडं आलो तर गाड्याला खांबाला बांधलं होतं. दौलतरावांना आणि त्यांच्या बायकोला घरात कोंडून टाकलं होतं. तुकाराम म्हणाला. अरे पण हे केलं कोणी? सरपंचाने विचारलं. आता दुसरं कोण असणार हो, चोरटीच असणार ना. दौलतरावाचा जेवारीचा सगळा बळद खाली केला. लय बेकार माणसं होती ते, लय बेकार माणसं. अहो चांगले 8-10 जण, अर्धांडचे अर्धांड. तुम्हाला सांगतो, मी पटांगणात बाज टाकून झोपलो होतो. भिंतीवरनं उडी मारून एक जण आला आत. वाड्याचं मोठं दार उघडलं तसा बाकीचा हुंबळा आत घुसला. पुन्हा समोरचं मोठं दार लावून घेतलं. बाजूला उभं करून ठेवलेली काठी हातात घेऊन मी उभं टाकलो. तेवढ्यात पाठीत एकानं जोरात काठी घातली. काय सांगू बाबा, रट्टा एवढ्या जोरात होता का मी खालीच पडलो. तरी बी लाता बुक्क्याचा मारा चालू. मला तर वाटलं जीवेच मारतेत का काय की. मारून मारून पार लुळं करून टाकलंय की मला. मग दोघाईनं मला खांबाला बांधलं. मालक झोपलेल्या खोलीच्या बाहेरून दार लावून टाकलं. अहो माया जन्मात असला मारव्या कावा खाल्ला नाही बाप्पा. कोणतं हाड गिड मोडलंय काय कोणा ठाव. 1-15 दिवस काय मला धड सुधरत नाही आता. सगळं आंगलंय, ठणकतंय. काय काय दुखापत झाली काय कळ नाही. गडी रडत कणत झालेला प्रकार सांगत होता. अशा परिस्थितीतही वामन फिसकन हसला तसं तुकारामनं त्याला डोसलं. काय काय गेलं काय काय चोरीला? पोलीस पाटलानं विचारलं. बाकीचे दारं सगळे मधून बंद होते म्हणून त्यांना मध्ये नाही घुसता आलं. जेवारीची मोठी कणिंग पार रिकामी केली. त्याला काय बाबा, कणगीच्या खालच्या बाजूला कुऱ्हाडीचे 3-4 घाव घातले आणि डायरेक्ट पोते लावले. जेवढं वजन जाईन तेवढे पोते भरले. लई राकेशी काम होतं माय घालायचं. बैल सोडायचा विचार होता एकाचा. माया वरडण्यानं गावातले काही माणसं इकडे याय निघाले वाटतं. तसे चोर पावक झाले आणि बैलाचा नाद दिला सोडून. पण ज्वारीचे पोते उचलून लागले पाळाया. मग काही वेळा तुकाराम, वामन असे 7-8 जण आले. मला आधी बांधलेलं सोडलं तेव्हा कुठं माझ्या जीवाला. मला तर वाटलं होतं हे मारूनच टाकतेत. या सगळ्यांनं धीर दिला, मला पाणी पाजलं आणि मग मालकाचं दार उघडलं. दौलतराव गडी झोपला होता. त्या बाजेवर टेकला होता. त्याला तर काय बोलावं सुचत नव्हतं. एकीकडे वाटत होतं रोज आपण ओसरीत बाज टाकून झोपतो. नेमके आज मध्ये झोपलो आणि हे घडलं.
एका परीनं बरंच झालं आपण बाहेर असतो ते एकाच बार जीवावर बेतलं असतं. काय सांगावं, कदाचित आपल्याला संपवायलाच आले असतील ते, आणि घरात बी घुसले असते. ज्वारी सोडून सगळं घर धुवून नेलं असतं. बरं झालं संकट कानावरनं गेलं. दौलतराव, काय कल्पना आहे का कोण असतील हे लोक? अशात कोणाशी काय वादभेद झालता का? नाही हो, वादभेद काय नाही. पाळत ठेवून चोरी केली. बाहेर पात्र्यात एका लाईननं 4 कणगी आहेत, त्यातली मोठी ती कनिंग फोडली बघा. सकाळी दिवस निघायला पोलीस स्टेशनला कोतवाल पाठवतो. पोलीस लावत्यात छेडा, काळजी करू नका. अहो नग पोलीस बिलीस, ते झालं ते गेलं, चला जाऊ दे सोडून. कोणाच्या जीवावर बेतलं नाही, हे लय झालं. आमच्या गाडीची मला जास्त काळजी होती. मारलंय त्याला थोडं, पण होईन बरा. त्यांना आज दवाखान्यात पाठवतो. बघा म्हणजे तुमची मर्जी. तुमची इच्छा असेल तर पोलिसांना कळवू. अरे तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली का? आधी आमच्या वळईला आग लागली आणि नंतर काही वेळा दौलतरावाकडं चोरी झाली. वैजनाथराव म्हणाले. हां, मी पण तोच विचार करतोय की दोन्ही कामं एका टोळीचे तर नाही ना. शंका नाही, खात्रीचे. आता हेच बघा ना, सगळे गडी माणसं भाऊच्या आखाड्याकडं पळाले. सगळ्याचं ध्यान लागलं तिकडं. तवरुखीकडं चोरी झाली. लय हुशारीनं काम केलंय. तुकारामनं शंका उपस्थित केली. खरंय भाऊ, खरंय. तुकाराम म्हणतो ना तसंच झालंय. दौलतराव पोलिसांना कळवू नका म्हणते. नसतं सगळ्याचा छडा तरी लागला असता ना. सरपंच दौलतरावकडे बघत म्हणाले. भाऊ, तुम्ही तरी पोलिसांना कळवा. तुमचं बी काही थोडं नुकसान नाही झालं ना. तुकाराम भाऊंना म्हणाला. पण आमच्याकडं पोलीस आले की दौलतरावांचं कळणारच की. जाऊ दे, त्यांची इच्छा नसेल तर जाऊ दे, मरू दे. त्याला आराम करू दे सगळ्यांना. दौलतराव येतो, घ्या काळजी घ्या. भाऊ, वाटलं तर तुमचं नुकसान मी भरून देतो, पण ते पोलिसाचं लफडं गावात आणू नका बरं का. दौलतराव वैजनाथरावासमोर हात जोडत म्हणाला. दौलतराव, काळजी करू नका. भाऊ नाही करणार पोलीस केस, तुम्ही निश्चिंत राहा. पोलीस पाटील म्हणाले. दौलतरावाची अवैध सावकारकी पोलिसांकडे त्याला जाऊ देत नव्हती. थोड्याशा नुकसानीसाठी कशाला खाजवून अवधान आणायचं? दुष्काळात लोक मुठभर धान्यासाठी तरसतायत आणि तुमच्याकडे एवढं धान्य आलं कुठून असं म्हटल्यावर सांगणार काय? होणार काय म्हणा, पण 1500ला पोलीस पुन्हा चोट लावणार. त्यापेक्षा झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून गप बसलेलं बरं. वैजनाथराव गप बसले बरं झालं. ते पोलिसांना कळवायचं म्हणले असते तर आपली अडचण झाली असती. पहाटेचे 4 वाजत होते. गडी गुरांच्या गोठ्यासमोर फतकल मांडून बसला होता. ए बाबा, आता उठ की. बा झाली की तुझी गणगवळण. का अशी झाली माझी आणि का नाहीला तू? पड गाठकाभर, उद्या नेतो दवाखान्यात तुला. अहो काय बोलताय मालक? माझं कन्न तुम्हाला गणगवळण वाटायली? तुम्ही नेमकं आज घरात झोपले. रोजच्यासारखं तुम्ही बाहेर असता तर लय ठोकलं असतं तुम्हाला बी. काय सांगणार मालक, लय हाग्या मार दिला हो. चिखल तुडवल्यासारखं तुडवलं ग. बार बा झाला आता. जरा पड उठ चल. दौलतरावानं त्याला हाताला धरून बाजेवर बसवलं आणि आपल्या खोलीत निघून गेले. बंद झालेल्या दाराकडे गडी बघत राहिला. मायला, घर गुरडोर, धानधान्य, पैसा अडका यांचा. सावकारकी याई न करायची, वसुली आपण करायची आणि दुश्मनी बी आपणच घ्यायची. त्यामुळंच वाईटेनं आपल्याला तोडविला. ज्याच्यासाठी मार खाल्ला तो गेला बायकोच्या ओबाला झोपायला. गडी बडबड झोपायचा प्रयत्न करत होता, पण तेवढी हालचाल करता येत नव्हती. सगळं शरीर खिळखिळं झालं होतं. घशाला कोरड पडली होती. जमिनीवरचा तांब्या उचलून तोंडाला लावायचंही बळ अंगात नव्हतं. ते काही नाही, उद्या मालकाकडनं दवाखान्याचा इलाज करून घ्यावा. 4 दिवस घरी राहून आराम करावा. मांस मच्छी खाल्ल्या बिगर खिळखिळ्या झालेल्या हाडाईची झीज भरून निघायची नाही. गोड बोलून काही पैसे काढून घ्यावं. एकदा का बरं वाटू लागलं का मालकाला रामराम ठोकावा. इथंच राहिलो तर मालकाच्या वसुलीपायी आपला जीव जायचा. बसल्या बसल्या चेहरा हातपाय चाचपडून बघायला लागला. कुठं सुजलंय का, रक्त निघालंय का?
गाल ओठ सुजला होता, कपाळाला टेंगुळ आलं होतं. सगळा मुका मार दिला राकेसाईनं. गड्याला झोपता काही आलं नाही, बाजेवर बसून राहिला. चिरेबंदी वाड्याच्या भिंतीवरनं सूर्यकिरणं डोकावत होती. पाखरांचा किलबिलाट कानावर पडत होता. गुरांची गोठ्यात हालचाल वाढली होती. मालकिणीने दार उघडलं. गड्याला बाजेवर बसलेलं बघून ओरडली, "अरे असा पाहुण्यासारखा बाजव काय बसला? गोठा झाडून घे, म्हशीची धार काढ. पाणी तर भरलंच नाही अजून. असं बघत बसू नको, उठ लवकर. राती केलास की आमचा खाना खराबा. सगळी कनिंग साफ केली तरी गडी जागचा काही हल्ला नाही. खाला तर एका टायमाला 3-3 भाकरी लागते." गड्याला काय बोलावं ते सुचेना. तो बसल्या जागेवरनं गोठ्याकडे, म्हशीकडे आणि रिकाम्या रांजणाकडे बघत राहिला होता. श्रोते हो, हा होता बाबा कोटंबे लिखित ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.